येऊ ना, आपण असं चालत चालत येऊ ना. नमस्कार सर्वांना. मराठी नवीन वर्ष अर्थात पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. सध्या मी पैठण नगरीमध्ये आहे. गुढीपाडवा आणि पैठण यांचं एक जवळून नातं आहे. पाडवा आपण का साजरा करतो किंवा आपण घरोघर गुढ्या का उभारतो याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. परंतु त्यातील एक महत्त्वाची कथा किंवा ज्याला शास्त्रीय आधार आहे अशी पैठण नगरीशी संबंधित एक इतिहास आहे. तर या बाबीविषयी आपण आज सविस्तर माहिती घेऊया. आपण जाणतोच पैठण नगरी पूर्वी प्रतिष्ठान किंवा शालिवाहन, पालथी नगरी या विविध नावाने ओळखली जात होती. या पैठण नगरीवर सातवाहन राजघराण्याचं राज्य होतं. इसवी सन पूर्व 220 मध्ये या घराण्याचा उदय झाला महाराष्ट्रामध्ये. पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी या घराण्याचा उदय झाल्याचं इतिहासकार सांगतात. आणि त्यानंतर पैठण ही या राजघराण्याची राजधानी होती. साधारणतः इसवी सन 45 ते 50च्या दरम्यान शक राजा नहापान या राजानं या प्रतिष्ठान नगरीवर किंवा या सातवाहन राजाच्या पूर्ण राज्यावर आक्रमण केलं आणि या सातवाहन राज्याच्या जो भाग होता त्या राज्याचा, त्या भागापैकी जवळजवळ 70 ते 75% भाग त्या शक नपाहन राजानं आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर या सातवाहन राज परिवारामध्ये गौतमीपुत्र नावाचा एक शालिवाहन राजा उदयास आला. हा राजा एक पराक्रमी आणि शूरवीर असा राजा होता. तर या राजानं या शक नपाहन राजाचा इसवी सन 75 ते 78च्या दरम्यान नाशिक येथे एका मोठ्या लढाईत पराभव केला आणि तिथंच त्याचा त्या शक राजाचा मृत्यू देखील झाला. त्यानंतर त्या लढाईच्या विजयाच्या प्रित्यर्थ पैठणमध्ये एक विजयस्तंभ बांधण्यात आला. आपण या विजयस्तंभाच्या बाजूलाच आहोत. हा विजयस्तंभ सध्या पुरातत्व विभागाकडं आहे. आपला भारत सरकारचा जो पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागाकडं हा विजयस्तंभ त्याची देखभाल करणं किंवा काळजी घेणं यासाठी पुरातत्व विभागाचे लोक या ठिकाणी काम करतात. तर गुढीपाडवा आणि जवळजवळ 2046 वर्षाचा हा इतिहास आहे. गुढीपाडवा आपल्याकडं का साजरा केला जातो तर खरं कारण इतिहासकार हे सांगतायत की शालिवाहन राजा गौतमी सातकर्णीनं शक राजा नहपान याचा नाशिक या ठिकाणी पराभव केला आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला. त्यानंतर या गौतमी सातकर्णी या राजानं आपल्या राजधानी म्हणजे या प्रतिष्ठान नगरीमध्ये विजयस्तंभ उभारला. एक विजयाची पताका या ठिकाणी उभारली. तेव्हापासून आपल्या मराठी प्रांतात गुढी उभारण्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे. आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आहे. आता या ठिकाणी आम्ही उभे आहोत. तर या ठिकाणी आपण एक गुढी आपण पाहू शकतो. तुम्हाला काही कारणास्तव मी
स्तंभ नाही दाखवू शकणार, पण स्तंभाच्या बाजूला जी गुढी आहे ती गुढी तुम्ही पाहू शकता. आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी पैठण नगरीमधील महत्त्वाची जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, ते या ठिकाणी सकाळी येतात आणि सर्वजण एक विधिवत या गुढीची उभारणी करतात आणि नंतरच या गावामध्ये म्हणजे आपापल्या घरावर गुढ्या उभारल्या जातात. तर या ठिकाणी एक मामा आहेत आणि त्यांच्याशी आपण थोडंसं बोलूया. बाबा, या तुम्हाला जी काय माहिती आहे या ठिकाणाविषयी किंवा आपल्या पैठण नगरीविषयी, प्रतिष्ठान नगरीविषयी, ती सांगा तुम्ही थोडक्यात. काहीच नाही, आता नाही सांगू शकत नाही. बोला तुम्ही सांगा ना. हा राजा, तुम्ही राजा हे आपली राजधानी आहे पैठणची. इथं शकराजाचं हे केलेलं आहे त्यांनी, पराभव केलेला आहे. आणि तेव्हापासून 1900 चालू झाला नाही, गुढीपाडव्याचं हे चालू झालं आहे बरोबर. तेव्हापासून. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मीही तुम्हाला सांगण्याचं विसरून गेलो की शक शालिवाहन हे जे आपलं कॅलेंडर आहे मराठी किंवा हिंदी कॅलेंडर, आपण हिंदू धर्मात जे आपलं कॅलेंडर आहे थोडक्यात हे शक शालिवाहन, तर हे त्या वेळेपासून सुरू झालं आहे की ज्यावेळी गौतमीपुत्र सातकर्णीनं शक राजा नहापानचा पराभव केला आणि त्यानंतर या ठिकाणी विजयस्तंभ उभारला. तर तेव्हापासून शक शालिवाहन हे कॅलेंडर, आपलं मराठी कॅलेंडर सुरू झालेलं आहे. या बाबांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. बाबा, अजून काय सांगू शकता बस आपल्या पैठण नगरीविषयी? पैठणविषयी सगळ्यात प्रसिद्ध आहे इथं नाथ महाराज, हो, नागघाट प्रसिद्ध आहेत, डॅम्स, ज्ञानेश्वर उद्यान प्रसिद्ध आहे. बरोबर. धार्मिक स्थळ आहे आमचं, आपल्या गाव धार्मिक स्थळे, बरोबर. हां, हे पैठण नगरीमध्ये धार्मिक स्थळ आहे. बरोबर आहे. तर पैठण नगरी फार मोठा इतिहास आहे या नगरीला. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं नागघाटावर एकेकाळी या पैठण नगरीनं आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे राजधानी या नात्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि संत महंतांची ही भूमी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, आणि या ठिकाणीच बाजूला एक नागघाट म्हणून आहे. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोललेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवलेली जी आपण कथा ऐकतो तर ती या ठिकाणी झालेली आहे. नागघाट म्हणून या ठिकाणी ते ठिकाण आहे. तर अशी ही पैठण नगरी आणि या पैठण नगरीचा मोठा इतिहास आहे. जवळजवळ 2046-47 वर्ष होत आले तर हा विजयस्तंभ या ठिकाणी आहे. त्यावेळचे जे शालिवाहन नगरी होती, त्या शालिवाहन नगरीमधले जे राजे होते, सातवाहन जे राजघराणं, जवळजवळ 450 वर्ष या राजघराण्यानं आपल्या महाराष्ट्रावर राज्यकारभार केला. त्यामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी हा एक पराक्रमी आणि शूर राजा होऊन गेला. त्याच्या काळामध्ये आपल्या पैठण नगरीला मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं. एक व्यापाराचं केंद्र, एक सांस्कृतिक आध्यात्मिक केंद्र म्हणून पैठण नगरी त्या काळापासून उदयाला आलेली होती. आजही पैठण नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक भक्त येतात, पर्यटक येतात. आणि या पैठण नगरीचं अजून एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी जगातील सर्वात पहिलं मातीचं धरण या ठिकाणीच आहे. नाथसागर. हां, नाथसागर ज्याला आपण म्हणतो, जायकवाडी डॅम त्याला म्हणतो. तर अशी ही पैठण नगरी आणि या पैठण नगरीशी संबंधितचा जो इतिहास होता थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज गुढीपाडवा आहे, आपण राज्यभर हा सण उत्साहाने साजरा करतो आहे. पण या गुढीपाडव्याचं जे ऐतिहासिक महत्त्व आहे, जे आपल्याला सांगितल्या जातात कथा, काही समजा पुराणामध्ये सांगितले जातात, पण नेमकं सत्य परिस्थिती काय आहे ही जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी या स्तंभाच्या बाजूला गुढी आहे, सकाळी उभारलेली आहे. आता हे जे मामा बोलले ते मामा ही गुढी काढण्यासाठी आले आहेत, पण मी त्यांना विनंती केली की 5 मिनटं थांबा, आम्हाला रेकॉर्डिंग किंवा आम्ही याचं वार्तांकन करतो आहे म्हणून. तर अशा प्रकारे हा गुढीपाडवा सण जवळजवळ 2046 वर्षापासून आपल्या मराठी मुलखात साजरा होतो आहे. आणि त्याचं कारण ही प्रतिष्ठान नगरी आहे. या प्रतिष्ठान नगरीमध्ये राज्य करणारं सातवाहन हे जे राजघराणं आहे, हे राजघराणं आणि त्या राजघराण्यातला गौतमीपुत्र
सतकर्णी हा राजा या सगळ्या बाबीला कारणीभूत आहे. तर आपण या गोष्टीकडं थोडंसं डोळसपणे पाहिलं पाहिजे. हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे. त्यामुळं हा सर्व खटाटोप आहे, हे वार्तांकन आहे. आपल्याला तुम्ही बोलता 2 मिनटं. हो सर. हां यांची हे आम्ही गुढीपाडव्याचं फेरी आणतो ना इथं, तर बाळासाहेब पाटील यांनी सुरुवात केलेली. बरं पोलीस पाटील. हो, सकाळी इथं फेरी येते समजा, तर त्यांनी सुरू केली. रॅली येते. गावातील जे प्रतिष्ठित माणसं आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत ते सर्व एकत्रित जमून या ठिकाणी येतात आणि सकाळी गुढी उभारतात. मिरवणूक काढतात. भव्य मिरवणुकीद्वारे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी येतात आणि ही जी गुढी आपण बघितली ती गुढी उभारली जाते. तर अशा प्रकारे गुढीपाडवा आणि पैठण नगरी आणि या मागचा 2046-47 वर्षाचा इतिहास थोडक्यात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला नक्कीच आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या आणि अशाच नवीन माहितीसाठी आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.